नागपूर शहर पोलीस विभागात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत। खापरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हरीश रुमकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांची झोन क्रमांक 6 मधून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे। खापरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हरीश रुमकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संदीप बुआ यांची खापरखेडा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। संदीप बुआ यांनी यापूर्वी यशोधरानगर पोलीस ठाणे, तहसील आणि गुन्हे शाखेत काम केलं असून नागपूरपूर्वी पुण्यातही सेवा बजावली आहे। त्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खापरखेडा परिसरातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या विक्रीवर प्रभावी कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। दरम्यान पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांचीही झोन क्रमांक 6 मधून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी विशेष शाखेत कार्यरत रमेश धुमाळ यांच्याकडे झोन क्रमांक 6 ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। 2 ऑगस्ट रोजी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 गटांमध्ये गँगवॉरची घटना घडली होती। या घटनेनंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानं विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे। त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी तत्कालीन ठाणेदार हरीश रुमकर यांनी डीसीपी संदीप पखाले यांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यातील गुप्तचर शाखेची डीबी टीम बरखास्त करून नव्या टीमची स्थापना केली होती। आता खापरखेडा पोलीस ठाण्याला नवा प्रभारी आणि झोन क्रमांक 6 ला नवे डीसीपी मिळाल्यानं परिसरातील कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध धंद्यांवर कारवाईला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।